सकाळी उठल्यावर अचानक कळतं की शेजारी झोपलेल्या नवऱ्याचा मृत्यू झाला आहे. पत्नी जीवाच्या आकांताने रडतीये, संपूर्ण गाव हळहळतंय. पण जर हे रडणं, हे अश्रू फक्त एक नाटक असेल तर? नमस्कार मित्रांनो, सांगलीतून एक अशी हादरवून सोडणारी आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे, जी ऐकून तुमचा नात्यांवरचा विश्वास सोडून जाईल. एका पत्नीने आपल्या नवऱ्याचा झोपेत मृत्यू झाल्याचा अत्यंत हुशारीने बनाव रचला. ती सर्वांसमोर इतकी रडत होती की सगळ्यांना वाटलं बिचाऱ्या नवऱ्याचा झोपेतच नैसर्गिक मृत्यू झाला आहे. पण पोलिसांची नजर फार तीक्ष्ण असते. जेव्हा या प्रकरणाचा कसून तपास सुरू झाला आणि मृतदेहाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांच्या हातात आला, तेव्हा असं एक भयंकर सत्य समोर आलं, ज्याने संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडवून दिली. परंतु विश्रामबाग पोलिसांनी कसून तपास करत या गुन्ह्याचा छडा लावला. आनंद हनुमंत सर्जे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मित्रांनो, तो नैसर्गिक मृत्यू अजिबात नव्हता. तो एक अत्यंत थंड डोक्याने प्लॅन केलेला खून होता. त्या नवऱ्याचा झोपेतच गळा आवळून त्याला निर्घृणपणे संपवण्यात आलं होतं. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे हे भयंकर कृत्य कोणी बाहेरच्यानी नाही, तर खुद्द त्याच्या पत्नीनेच तिच्या प्रियकराच्या मदतीने केलं होतं. प्रियकरासोबतच्या अनैतिक संबंधांमध्ये नवरा अडथळा ठरत होता, म्हणून 7 जन्माची साथ देणाऱ्या पत्नीनेच प्रियकरासोबत मिळून नवऱ्याचा काटा काढला. एका क्षणात संसाराची राखरांगोळी करणाऱ्या आणि नात्याला काळिमा फासणाऱ्या या क्रूर घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? अशा गुन्हेगारांना काय शिक्षा व्हायला हवी? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच हादरवणाऱ्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. नवनवीन बातम्यांच्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या मराठी न्यूज लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका.